ओम जगदंब. मी राधा दत्तात्रय जंगले. जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. काही माहिती विचारायची असेल किंवा आणखी काहीतरी जाणून घ्यायचं असेल कोणत्याही विषयावरती तर तुम्ही मला कमेंट करू शकता. नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, शेअरही करू शकता. आपण असा छान व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की जो सर्वांसाठी गरजेचा आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये म्हणजे उद्याच गणपती स्थापनेसाठी सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. माझ्या गुरूंच्या आणि बाबांच्या आज्ञेनुसार मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्यांनी आम्हाला गणपती स्थापनेची माहिती विचारली होती, तर फक्त आमच्यापुरती मर्यादित न ठेवता तुम्हालाही त्याचा उपभोग किंवा त्याची गरज पडेल असं मला वाटलं, म्हणून माझ्या बुद्धीला पटेल झेपेल अशा पद्धतीने मी माहिती देते. आवडल्यास तुम्हीही या पद्धतीने गणपती स्थापना करू शकता. उद्या गणेश चतुर्थी. गणनायक विघ्नहर्ता सर्व देवांचे आधी जे गणपती बाप्पा पूजले जातात त्यांची उद्या स्थापना होणार आहे. आणि बाप्पा येणार म्हणजे जल्लोषात प्रत्येक घरोघरी थाटामाटात साजसजावट चालू असणार आहे. असो, ज्याला जसं जमेल, ज्याची जशी भक्ती, ज्याला जसं झेपेल अशा पद्धतीने करा. देवासाठी कोणताही डामडौल किंवा कोणाचीही परिस्थिती महत्त्वाची नसते. देवाला महत्त्वाची असते तुमची श्रद्धा आणि तुमची भावना. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता आणि मीही तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सहज करता येईल अशा पद्धतीने स्थापना सांगणार आहे करण्याची. प्रत्येकाला शक्य होत नाही ब्राह्मण घरी बोलवणं किंवा त्यांच्या हस्ते पूजा करणं, तर आपण स्वतःच ब्राह्मण समजून आपण ही पूजा करायची आहे. देवाला फक्त तुमच्या श्रद्धेची, भावनाची गरज असते. देव कुठंही तुमच्यासाठी हजर होऊ शकतो किंवा तुमच्या भक्तीला दाद घालू शकतो किंवा साथ घालू शकतो. ठीक आहे, तर काय करायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला स्थापना करायची आहे बाप्पाची तिथं तुम्ही आधीच थोडंफार डेकोरेशन किंवा काय तुमच्या पद्धतीने साजसजावट केलेली असेल. असो, ती जागा शुद्ध करून घ्यायची तुम्हाला हव्या त्या पद्धतीने, जशी जागा असेल त्या पद्धतीने. त्यासाठी आपल्याला बाप्पा स्थापन करण्यासाठी एक चौरंग लागणार आहे, एक लाल कलरचं वस्त्र लागणार आहे किंवा बस्कर, किंवा तुम्ही त्यापेक्षा काही छान आणू शकत असाल तर ते आणायचं आहे. ठीक आहे, ते आणल्यानंतर थोडेसे तांदूळ घ्यायचे, दिवा किंवा नंदादीप किंवा समई, पाण्याचा घडू लागेल भरलेला, आंब्याची काही पानं लागतील, काही सुपाऱ्या लागतील, काही विड्याची पानं लागतील, हळदी, कुंकू, कापूर, नैवेद्य, वस्त्र, बाप्पांना जानोसाठी लागणारा दोरा किंवा तुम्ही ज्याचं जाणव घालणार असेल ते, परत ओटीचं सामान, फुलं, दुर्वा, नैवेद्य, आणखी गंध, अक्षदा, हे सगळं साहित्य गरजेचं आहे. कापूरवडी वगैरे असं बेसिक सामान तुम्ही उपलब्ध करून ठेवा. ठीक आहे, ते केल्यानंतर पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावून घ्यायची. कारण आपण कोणतंही कार्य करत असताना आपली भक्ती परमेश्वरापर्यंत पोहोचावी म्हणून साक्ष म्हणून नंदादीप किंवा समई किंवा दिवा प्रज्वलित करतो. म्हणजे पुण्य हे नेहमी उजेडातच म्हणजे देवाच्या साक्षीनेच व्हायला हवं आणि ते परमेश्वरापर्यंत पोहोचायला हवं. अगरबत्ती यासाठी लावायची असते की सुगंध हा परमेश्वराच्या जवळ जाण्याचा सगळ्यात सोपा माध्यम आहे. परमेश्वर आपल्या अवतीभोवती असावा, आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचाव्या, ह्याचं काम अगरबत्ती आणि दिवा करत असतो. त्यामुळं आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची लावून घ्यायची आणि पूजेला सुरुवात करायची. तर बस्कर आथरून घ्यायचे चौरंगावरती, तांदूळ वगैरे सगळं जवळ घ्यायचे. त्याआधी एक वाटीमध्ये किंवा एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचे की ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः आणि ओम गोविंदाय नमः असं 3 वेळा म्हणून जी व्यक्ती गणपती स्थापना करणार आहे तिने आचमन करायचे, म्हणजे पाणी पिऊन घ्यायचे. चौथ्यांदा मात्र ओम नारायणाय नमः म्हणून हातात पाणी घेऊन डाव्या हाताने उजव्या हातात पाणी द्यायचे आणि जमिनीवरती ओम नारायणाय नमः असं म्हणून ते पाणी जमिनीला विसर्जन करायचे. ठीक आहे, डोळ्याला पाणी लावून घ्यायचं आहे. इथपर्यंत झालं. मग त्याच्यानंतर चौरंगावरती बस्कर आथरायचे, म्हणजे बाप्पा ज्या ह्याच्यावरती स्थापन करणार आहोत ते वस्त्र आथरून घ्यायचे. त्याच्यानंतर तिथं स्वास्तिक काढायचे तांदळाने, त्या स्वास्तिकावरती हळदी कुंकू टाकायचे. मात्र हे सगळं करत असताना आनंदी भावना ठेवा, सद्विचार ठेवा,
बाप्पा येणार आहेत ही मनामध्ये एक आस लागलेली असायला हवी, तुम्ही खूप आनंदी असायला हवे आणि खरंच बाप्पा आपल्या घरी येणार आहेत ही भावना मनामध्ये असायला हवी. त्याच्यानंतर मग एक घडू घ्यायचा आहे किंवा एक तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यावरती स्वास्तिक काढायचे, 5 हळदी कुंकाची बोटं ओढायची, खालून वरती बोटं ओढायची आहे. त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये 1 सुपारी, 1 नाणं, हळदी कुंकू आणि थोड्याशा अक्षदा टाकायचे. बाप्पांच्या उजव्या साईडला थोडीशी तांदळाची रास घालायची, तिथं ते घडू स्थापन करून द्यायचं आहे. त्याच्यावरती 1 नारळ ठेवायचं आहे, 5 नागिनीची पानं किंवा 5 आंब्याची पानं, 5, 7 आणि 9 या प्रमाणात तुम्ही पानं लावू शकता. ही झाली घटस्थापना. घट म्हणजे ही साक्ष असते त्या कुलदेवताची, त्या आराध्य देवताची, जे विधी किंवा जी पूजा तुम्ही मांडत आहात. प्रत्येक पूजेसाठी घट स्थापन केला जातो. परमेश्वराचं अस्तित्व, जिवंत अस्तित्व घट स्वरूपात आपल्या साह्य असतं, ते म्हणजे असणं गरजेचं आहे. प्रत्येक विधीमध्ये घट हा स्थापन केलाच पाहिजे. ह्याचा मी तुम्हाला नंतर एक सेपरेट व्हिडिओ बनवून पाठवेल, म्हणजे घटाचं महत्त्व किंवा कशाकरिता करतात किंवा का करायला असायला हवं किंवा त्याचं काय फायदा काय राहतो, त्याच्यासाठी मी तुम्हाला नंतर एखादा व्हिडिओ बनवेल. इच्छुक असाल तर तुम्ही कमेंट मला करू शकता. ठीक आहे, असो. घट स्थापन झाला, उजव्या साईडला घट मांडून झाला. आता बाप्पांच्या डाव्या साईडला 2 विड्याची पानं घ्यायची आहे, त्याच्यावरती 1 सुपारी, आधी सुपारी ताम्हणामध्ये ठेवायची, ओम गण गणपते नमा म्हणत त्या सुपारीला आंघोळ घालायची. ठीक आहे, आंघोळ घालून झाले. विड्यावरती तांदूळ अक्षदा ठेवायचे आहे आणि सुपारी स्थापन करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, हे गणनायका हे विघ्नहर्ता, माझ्या घरी तुम्ही या, स्थापन व्हा, विराजमान व्हा, ह्या भावनेने ती सुपारी त्या विड्यावरती ठेवायची आहे. त्यानंतर गंध, अक्षदा, फूल हे सर्व त्या सुपारीवरती वाहून घ्यायचे. सुपारी स्वरूपात आता तुम्ही म्हणाल आपण बाप्पा स्वतः बसवते, पण मग सुपारी स्वरूपात ही एक विधी असती, त्याच्यामागे काहीतरी कारणं असतात. आणि प्रत्येक पूजेमध्ये आपण म्हणजे गणरायांना आदी देवता म्हणून स्थापन करतो. मग इथंही गणपतीचं आव्हान होतंय म्हणून आपण त्यांचं एक प्रति हे स्थापना म्हणून आपण ती सुपारी स्थापन करून घ्यायची. ठीक आहे, ते झाल्यानंतर आपल्याला बाप्पांची स्थापना करायची. त्या चौरंगावरती पिसावरती स्वास्तिक काढायचे, स्वास्तिकावरती हळदी कुंकू व्हायचे. आपण जी कोणती मूर्ती आणलेली ती मूर्ती स्थापन करून द्यायची. ठीक आहे, करत असताना हे सगळं करत असताना तुम्हाला जर तुम्ही गुरु दीक्षित असाल, गुरुंकडनं दीक्षा घेतलेली असेल किंवा गुरुमंत्र तुम्हाला मिळाला असेल, मात्र निश्चित त्या मंत्राचा जाप ही पूजा करत असताना करत राहायचे. नसेल तर तुम्ही ओम गण गणपते नमा या मंत्राचा जाप करणं गरजेचं आहे. कारण मी पहिल्यांदाच सांगितलं आहे की कोणताही विधी किंवा कोणतेही कार्य करताना तुमच्या भावना परमेश्वरापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं असतं. ठीक आहे, तुम्ही स्थापना करून द्यायची गणपतीची. ठीक आहे, पण आपण गणपती स्थापना केली, घट स्थापना केली किंवा विड्यावरती गणपतीची स्थापना केली, पण तरीही मूर्ती स्थापन केल्यामध्ये मूर्तीमध्ये जीव आणणं खूप गरजेचं असतं. तर त्यासाठी जीव कसा आणायचा आहे, जीव आणण्यासाठी बाप्पांची स्थापना झाली, मग बाप्पांना जानवं, वस्त्र, गंध, अक्षदा सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. बाप्पांना दुर्वा ह्या खूप प्रिय, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच दुर्वा बाप्पांना त्या मूर्तीमध्ये जीव घालण्यासाठी मदत करतात. त्या कशा, तर दुर्वाची जी पेंडी बांधलेली असते त्या पेंडीची शेंडी म्हणजे समोरची शेंड जी असतात ती तुपामध्ये थोडीशी भिजवायची आणि बाप्पांना आव्हान करायचं आहे, हे गणराया, हे विघ्नहर्ता, हे गणाधीशा, हे गणराजा, माझ्या घरी तुम्ही या मूर्तीमध्ये विराजमान व्हा, स्थापन व्हा, 10 दिवस माझी सेवा तुम्ही स्वीकारा, अशी विनवणी बाप्पांना करायची. प्रथम ती म्हणजे त्या दुर्वाचं हे गुच्छा बाप्पांच्या डोक्यावर धरायचे आणि बाप्पांना म्हणायचे, बाप्पा तुम्ही या, ह्या मूर्तीमध्ये जीव घाला, माझ्या घरी स्थापन व्हा, माझी सेवा कबूल करा. ठीक आहे, डोक्यावर, उजव्या हाताला, डाव्या हाताला, डाव्या पायाला, उजव्या पायाला आणि चरणापाशी असं 6 ते 7 वेळा सगळं करायचे. पुन्हा ती दुर्वाची पेंडी तशीच बाप्पांच्या चरणावरती समर्पित करायची. दुर्वा जे आपण दुसरीकडे गणपती स्थापणुक्या केलेल्या आहे म्हणजे सुपारी स्वरूपात जी विड्यावर केली तिथंही दुर्वा व्हायचे, फुल व्हायचे. ठीक आहे,
कलशाला पण एक फुल व्हायचे, दिव्यालाही एक फुल व्हायचे, सगळ्या ठिकाणी फुलं वगैरे वाहून घ्यायचे. बाप्पांना फळाहाराचा नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे तुम्ही जे 5 प्रकारची फळं आणलेत ते ठेवायचे. शक्य नसल्यास एक फळ 5 नगामध्ये, थोडक्यात केळीची 5 नगं ठेवली तरीही चालतं. बाप्पांना हार आणला असेल, मुकुट आणला असेल, काय असेल शोभेच्या वस्तू तुम्ही ज्या आणल्या असेल त्या सगळ्या ठेवून घ्यायचं आहे. काही पेढे वगैरे काही नैवेद्य आणला असेल तर ते पण बाप्पांना दाखवून घ्यायचे. रांगोळी वगैरे काय असेल सगळं व्यवस्थित करायचे. धूपदीप मात्र 10 दिवस खंडित झाला नाही पाहिजे. जेवढी तुमच्याकडून धूपदीप स्वरूपात सेवा होईल ती खूप महत्त्वाची. गाजावाजा करण्यापेक्षा नित्यसेवा, तुमची बाप्पांविषयीची निष्ठा खूप महत्त्वाची. 2 वेळेला आरती, भोग बाप्पांना वेगवेगळंच केलं पाहिजे असं काही नाही. जसं शक्य असेल शिरा करा, खिरापत करा, सकाळ संध्याकाळ. लहान मुलांना हाताशी घ्या, कारण परमेश्वर मुलांमध्येही असतो, म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांमध्ये असतो. एखादी अनोळखी व्यक्ती आली 10 दिवस, त्यांनाही घरात बोला आरतीच्या वेळेस, त्यांनाही प्रसाद द्या. काय सांगता, साक्षात बाप्पा तुमच्या घरी आलेले असतील तुम्हाला दर्शन द्यायला, आणि ही संधी तुम्ही डावलू नका. अशा पद्धतीने सगळं झाल्यानंतर बाप्पांची छानपैकी आरती करायची, सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा आहे आणि 10 दिवस ह्या सेवेचा उपभोग तुम्ही घ्यायचा आहे. सगळ्यांनाही आनंद द्यायचा आहे आणि घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, गणेश चतुर्थी हा सण लोकमान्य टिळकांनी फक्त याकरिता ठेवलं, म्हणजे चालू केलेलं आहे की तुम्ही सर्वांनी एकत्र यावं. म्हणजे आपली जी एकी आहे ती तुटू नये. समाजाने एकत्र राहून एकीचं बळ साध्य करायचं होतं त्यांना. त्याच्यासाठी त्यांनी हा सण साजरा केलेला आहे. तर आपण घरोघरी पण बसू शकतो, पण जर तुम्ही मंडळामध्ये असाल तर तिथंही नित्यसेवा, तिथंही जाणं गरजेचं आहे. तुमच्या मंडळामध्ये पण तुम्ही उपस्थित राहणार आहे. तुमच्या वाट्याला येणारा सेवा तुम्ही घ्यायची. बाप्पा 10 दिवस येऊन अख्ख्या जगावरचं विघ्न हारतात. त्याच्यात तुमचा एक महत्त्वाचा वाटा असणार आहे आणि तो तुम्ही करायचा आहे. काही चुकलं असेल तर क्षमा करावी. माझ्या बुद्धीला झेपेल पटेल अशी मी माहिती तुम्हाला दिलेली आहे. अशा पद्धतीने गणरायांची स्थापना करा, मात्र विधिवत छान भावना ठेवून श्रद्धेने करा. 10 दिवस सेवा करा आणि बाप्पांचा आशीर्वाद मिळवा. यावर्षी जसे बाप्पा तुमच्या आयुष्यात आले आहेत तसे पुन्हा पुन्हा प्रत्येक वर्षी बाप्पा तुमच्या आयुष्यात येऊ. आणखी वेगवेगळी माहिती मी तुम्हाला देऊ. आणखी पुढच्या वर्षी वेगळं काही देता आलं तर मी निश्चित देईन. धन्यवाद. ओम जगदंब.